नमस्कार मित्रांनो, मी शेख सर तुम्हा सर्वांचं ITI शेख सर या आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, कालच्या तारखेपासून या ITI ऍडमिशन प्रवेश प्रक्रिया 2025 ची रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन झालेले आहेत आणि ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न निर्माण झालेले आहेत. तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणाऱ्या प्रश्नाविषयी डिटेलमध्ये. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण की माझे असेच लेटेस्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. चला तर मग जास्त वेळ न लावता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, ITI प्रवेश प्रक्रिया 2025 साठी रजिस्ट्रेशन फॉर्म कशा पद्धतीने भरायचं याचा डिटेल व्हिडिओ मी कालच अपलोड केलेला आहे. ते जर तुम्ही पूर्ण पाहिले असेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना काहीही अडचण येणार नाही. तर आता जसंही तुम्ही ITI रजिस्ट्रेशनचा फॉर्म ओपन करता, सुरुवातीला तर आपण रजिस्ट्रेशन या ठिकाणी करून घेता. तर सर्वात महत्वाचा मुद्दा ज्यावेळेस आपण बघता, पेज जसंही ओपन करता त्यावेळेस 10वीची माहिती मागते. मग आपण विचार करता की माझी तर 12वी झालेली आहे, BA झालेलं आहे, पुढील एज्युकेशन तुमचं जे काही झालेलं आहे, मग अशा कंडिशन मध्ये मी त्या ठिकाणी कोणतं डिटेल्स फिल करू? मी 12वीची करू का BA ची करू का माझे जे आता लेटेस्ट एज्युकेशन झालेलं आहे ते करायला पाहिजे का 10वीला करायला पाहिजे? तर त्या अगोदर आपण समजून घ्यावी ITI ची प्रक्रिया चालते कशी. ही प्रवेश प्रक्रिया चालते 10वीच्या पर्सेंटेजनुसार. म्हणजे ज्यावेळेस आपण रजिस्ट्रेशन करता तुमचं जे काही एज्युकेशन झालं असेल ते काही या ठिकाणी मॅटर करत नाही. तुम्ही जर 10वी पास असाल तर तुम्हाला 10वीचा रोल नंबर तुम्हाला या ठिकाणी फिल करावं लागतं, ज्यामध्ये तुमचा जो काही रोल नंबर आहे, तो रोल नंबर तुम्हाला त्या ठिकाणी फिल करून तुमची डिटेल्स ही फिल करावं लागतं. त्यानंतर तुम्हाला फिल करावं लागतं तुमच्या परीक्षेचा वर्ष, परीक्षेचा महिना आणि तुमची डेट ऑफ बर्थ. हा एक मोठा गोंधळ विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या ठिकाणी येत होता. तर बघा, तुम्हाला 10वीच्या बेसिसवरच तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म फिल करायचा आहे. जर तुम्ही 10वी फेल जरी झाला असेल तरी तुम्हाला त्याच मार्कशीटवर तुम्हाला फिल करायचे आहे. तुमच्या 12वीचा रोल नंबर मला ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये फिल करायची नाही. आता ती कुठं फिल करायची ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण ज्यावेळेस तुम्ही स्टार्टिंगचं रजिस्ट्रेशन करता त्यावेळेस तुम्हाला 10वीची डिटेल्स फिल करायची आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या ठिकाणी येत आहे की आता जे आपण पोर्टलवर जर बघितलं तर 10वीची डिटेल्स मागत आहे, म्हणजे 10वीच्या गुणानुसार आपण ऍप्लिकेशन फॉर्म कम्प्लीट करत आहोत. मग कम्प्लीट केल्याच्या नंतर मी TC कोणती द्यावं लागणार? TC म्हणजेच काय? लिव्हिंग सर्टिफिकेट, त्यालाच म्हणतो आपण शाळेचा दाखला. कारण की हे 3 शब्द मी प्रत्येक वेळेस का वापरतो? वेगवेगळ्या नावानं ओळखलं जाते. कोणी TC म्हणतं, कोणी लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे LC म्हणतं, कोणी शाळेचा दाखला म्हणतं. तिन्ही गोष्टी एकच आहे, त्यामुळे कन्फ्युज व्हायचं नाही यामध्ये. संपूर्ण फॉर्म तर आपण 10वीवर भरलेला आहे. मग आता आपल्याला लिव्हिंग सर्टिफिकेट असेल किंवा शाळेचा दाखला असेल ते कोणतं द्यावं लागणार? तुमच्याकडे जे लेटेस्ट मधला शाळेचा दाखला असेल, लिव्हिंग सर्टिफिकेट असेल ते या ठिकाणी चालणार आहे. तुम्ही 10वीच्या नंतर पास जरी असेल तरी चालतं, फेल जरी असेल ते लिव्हिंग सर्टिफिकेट चालतं. 12वी झाली असेल, BA झाला असेल, डिग्री, डिप्लोमा, PhD तुम्ही जे काही केलं असेल, जे काही तुमच्याकडे जी TC, लिव्हिंग सर्टिफिकेट, शाळेचा दाखला अवेलेबल असेल ते चालतं. त्या तुमच्या आत्ताच्या लेटेस्ट कंडिशन मध्ये तुम्ही जे शिकला आहात, ते एज्युकेशन घेतलं आहात, त्या एज्युकेशन मध्ये तुम्ही पास असाल की फेल असाल, म्हणजे पास लिव्हिंग सर्टिफिकेट असेल किंवा फेलचा लिव्हिंग सर्टिफिकेट असेल तरी या ठिकाणी चालतं. कारण की लिव्हिंग सर्टिफिकेटचं या ठिकाणी काही देणं घेणं नाही. तुमचं जे काही लेटेस्ट आहे, तुमच्याकडे एज्युकेशन घेतलं असेल, लिव्हिंग सर्टिफिकेट असेल ते तुम्ही देऊ शकता. पण कंडिशन मात्र एकच आहे, ते ओरिजिनल असलं पाहिजे, डुप्लिकेट नाही, झेरॉक्स नाही. तर या 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. ज्यावेळेसही तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी जाता, मग विद्यार्थ्याच्या मनामध्ये प्रश्न येतात की आम्ही डॉक्युमेंट कोणकोणते घेऊन जायला पाहिजे. तर या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये तुम्ही जे जे मेन्शन केलेले ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जाणं बंधनकारक आहे. ज्यामध्ये तुम्ही फॉर्म भरता 10वीच्या मार्कशीट नुसार, म्हणजे 10वीच्या गुणानुसार, मग 10वीची ओरिजिनल मार्कशीट तुम्हाला घेऊन जाणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही शाळा सोहळ्याचा दाखला जे ओरिजिनल आहे ते तुम्हाला घेऊन जाणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त जे आता डॉक्युमेंट लागतात त्याच्याविषयी थोडंसं आपण बोलू. यानंतर तुम्हाला लागणार आहे आधार कार्ड, जे ऍड्रेस प्रूफ आपण देतो त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड त्या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर महत्वाची गोष्ट लागणार आहे, आपण उत्पन्न मेन्शन करतो, तर उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुम्हाला आजच लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे. त्यानंतर एजंट डोमासाईल सर्टिफिकेट तुम्हाला आजच काढून घ्यायचं आहे. जर कोणाची कास्ट कॅटेगरी असेल, SC, ST, OBC, NTA, NTB, NTC, SC, BC, EWS अशा प्रकारचे जे काही कॅटेगरी आहेत, तर त्या कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल तर तुमच्याकडे ते
व्हॅलिड कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. सोबत जर तुम्ही नॉन क्रिमिलियर कॅटेगरीमध्ये जर येत असाल तर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर असणं गरजेचं आहे. जर आपण रजिस्ट्रेशनचा जर विचार केला तर रजिस्ट्रेशन करता असताना तुम्हाला ना कास्ट सर्टिफिकेट लागतं ना नॉन क्रिमिलियर लागतं. पण ज्या वेळेस तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी जाणार आहात त्यावेळेस तुम्हाला ओरिजिनल कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर असणं गरजेचं आहे. जर ती नसेल तर एक गोष्ट तुम्हाला मात्र या ठिकाणी लागणार आहे ती म्हणजे तुमची पावती. म्हणजे कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही ज्या सेतू केंद्रामधून तुम्ही फिल केलेले ते पावती तर मात्र तुम्हाला लागणार आहे. आता महत्वाचा मुद्दा मी पावती का सांगत असतो की फक्त तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना एखादे जर प्रमाणपत्र तुमच्याकडे नसेल आणि ते जर तुम्ही जर काढायला टाकला असेल तर त्याची पावती सुद्धा या ठिकाणी चालतं. पण तुम्हाला ऍडमिशन पावतीवर मिळणार नाही. डॉक्युमेंट आयटीआयचा फॉर्म भरला, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं म्हणजे तुमचा प्रवेश कन्फर्म झाला हे नाही. प्रवेश कन्फर्म कसा होतो ज्यावेळेस ऍप्लिकेशन प्रक्रिया संपूर्ण थांबते. थांबल्याच्या नंतर याच्यामध्ये राऊंड चालतात. फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड, फोर्थ राऊंड. या चारही राऊंड मध्ये कुठल्याही राऊंड मध्ये तुम्ही ज्या ट्रेडचे ऑप्शन फिल केलेले आहेत, ऑप्शन फिल केल्याच्या नंतर त्या कट ऑफला जर तुम्ही जर आलात तर तुम्हाला एक डीबीटी कडून मेसेज पाठवला जातं आणि तुम्हाला एक अलॉटमेंट लेटर दिलं जातं. ते जर तुमच्याकडे जर आलं तर तुम्हाला तुमचा नंबर लागला असं समजावं. आता कशा पद्धतीने नंबर लागला किंवा नाही हे मी तुम्हाला डिटेलमध्ये पुढे सांगणारच आहे. त्यावेळेस तुम्हाला आयटीआय ला प्रवेश लागतो त्यावेळेस तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट हे ठेवून घेतले जातात. पण तुम्ही आयटीआयचा फॉर्म भरला त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताय म्हणजे आयटीआय ला नंबर लागला हे कन्फर्म नाही. म्हणून आजच तुम्हाला जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे ते ओरिजिनल डॉक्युमेंट बंधनकारक नसतात. जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल, नॉन क्रिमिनल असेल, एजंट डोमेसाईल असेल किंवा उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल तर हे जर तुमच्याकडे ओरिजिनल नसेल तर ऍटलिस्ट त्याच्या पावती तरी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना घेऊन जाणं गरजेचं आहे. आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्हाला एक हमीपत्र लिहून द्यावं लागतं की आज माझ्याकडे जी पावती आहे जर माझा नंबर आयटीआय ला लागला आणि त्यावेळेस जर माझ्याकडे प्रमाणपत्र उपलब्ध झालं नाही तर माझा प्रवेश हा रद्द होतो. जवळपास या प्रवेश प्रक्रियेला 1 महिन्याचा वेळ असतो आणि 1 महिन्यामध्ये जर तुमचे जर डॉक्युमेंट ओरिजिनल स्वरूपामध्ये तुमच्या जवळ जर नाही आले आणि तुमचा जर नंबर लागला असेल आणि त्यावेळेस जर तुमच्याकडे ती प्रमाणपत्र नसेल तर तुमचा प्रवेश तुम्हाला त्या ठिकाणी रद्द करण्यात येते. तुम्हाला प्रवेश देण्यात येत नाही. म्हणून आजच लवकरात लवकर घाई करायची आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला ज्या ज्या प्रकारचे डॉक्युमेंट हवे ते डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी ओरिजिनल स्वरूपामध्ये काढून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर महत्वाचा मुद्दा एक रजिस्ट्रेशन करताना मॅक्झिमम विद्यार्थ्यांना प्रश्न आलेला आहे. त्यावेळेस आपण 10th ची डिटेल्स फिल करतो म्हणजे मार्क्स फिल करतो मराठी, हिंदी, इंग्रजी, मॅथमॅटिक्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि सोशल सायन्स. कोणाचं टेक्निकल सब्जेक्ट असेल तर ते टेक्निकलचे मार्क्स. मग त्या फिल करत असताना आपले जे काही टोटल मार्क्स आहे ते टोटल मार्क्स आणि आपण फिल केलेले मार्क्स हे ज्यावेळेस आपण खाली पोर्टलवर चेक करतो तर याच्यामध्ये डिफरन्स येते. कोणाचं 2%चा फरक येईल, कोणाचा 3 येईल, कोणाचा 4 येईल. आता पोर्टलवरील आलेले मार्क्स आणि तुमच्या 10वीच्या बेसवर जे तुम्ही फॉर्म भरलेले आहेत तुमची जी काही मार्कशीट आहे त्यावर आलेले मार्क्स हे तुम्हाला कन्फ्युजन करणारे दिसतात. मग आपण अशा कंडिशन मध्ये आपण गोंधळून जातो की आपला फॉर्म तर चुकत नाही का. कारण की ज्यावेळेस आपण व्हेरिफिकेशनला जाणार त्यावेळेस आपली मार्कशीट आणि तुमचा फॉर्म हे दोन्ही गोष्टी चेक होणार. मग अशा कंडिशन मध्ये आपण काय करायला पाहिजे तर हा जो काही फॉर्मॅट आहे तो बेस्ट ऑफ 5 नुसार तुमचे जे काही मार्क्स आहेत जे पोर्टलवर तुमच्या फॉर्मवर आलेले आहेत ते ऑटोमॅटिक कमी येतात. मग अशा कंडिशन मध्ये आपण काय करायला पाहिजे तर तुम्ही जे काय तुमच्या मार्कशीटवर सब्जेक्ट मार्क्स आहेत मराठी, हिंदी, इंग्रजी अशा प्रकारचे जे मार्क्स आहेत ते मार्क्स व्यवस्थित फिल केलेले आहे का ते तुम्हाला चेक करून घ्यायचंय. आणि ते जर व्यवस्थित फिल केले असतील तर खालची जे काही गोष्ट आलेली आहे पर्सेंटेज असेल किंवा टोटल मार्क्स ज्या गोष्टी या ठिकाणी आलेल्या असतात तर त्याला इग्नोर करून घ्यायचंय. कारण की हे बेस्ट ऑफ 5 नुसार मार्क्स तुमचे खाली आलेले असतात. त्यामुळे आता फॉर्म सबमिट करत असताना गोंधळून न जाता व्यवस्थित पद्धतीने मी जशा पद्धतीने स्टेप सांगितलेले आहेत कालच्या व्हिडिओमध्ये ते पाहून तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने फॉर्म सबमिट करून घ्यायचे आहे. तुम्हाला काही अडचण येत असेल तर फॉर्म सबमिट करताना मला कमेंटद्वारे कळू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत नमस्कार.